बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे। हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची वाट सलमान खानचे चाहते आतुरतेने पाहत आहेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोहरा जबी हे गाणं देखील प्रसिद्ध करण्यात आलंय। या गाण्याला लोकांची चांगलीच पसंती मिळाली आहे। या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असताना आता त्याच्या कमाईबाबत सुद्धा मोठी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आपल्या एकूण बजेटच्या 80% कमाई प्रदर्शनाआधीच केली आहे। या चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही देखील मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसेल। रश्मिका मंदानाचा छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहे, त्यामुळे तिचा सिकंदर हा चित्रपट ही असाच कमाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या चित्रपटाच्या नॉन थिएट्रिकल रेव्हेन्यू नुसार मोठी माहिती आता समोर येत आहे। या चित्रपटाने नॉन थिएट्रिकल रेव्हेन्यू मध्ये एकूण 165 कोटी रुपये कमावले आहेत, म्हणजे या चित्रपटाचं एकूण बजेट 80% कमाईच्या प्रदर्शनाच्या आधीच पूर्ण झालंय। सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच 165 कोटी रुपये कमावले असल्याची माहिती समोर येते। डिजिटल राईट्स, सॅटेलाइट राईट्स, म्युझिकल राईट्स यांच्या मार्फत सिकंदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही मोठी कमाई केली आहे। नेटफ्लिक्स आणि OTT प्लॅटफॉर्मने 85 कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर सिकंदर या चित्रपटाचं डिजिटल राईट्स खरेदी केले आहेत। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींची कमाई केली, तर त्यांची OTT राईट्सची किंमत 100 कोटींहून वाढू शकते। सिकंदर चित्रपटाचे सॅटेलाइट राईट्स 50 कोटी रुपयांनी विकण्यात आले आहेत। सोबतच झी म्युझिक या कंपनीने या चित्रपटातील गाण्यांचे राईट्स 30 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत। अशा प्रकारे सिकंदरने प्रदर्शनाआधीच 165 कोटी रुपयांची कमाई केली आहे। या चित्रपटाचं एकूण बजेट 200 कोटी इतकं आहे, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नेमका किती कमाल करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सिकंदर चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जोहरा जबी या गाण्याने सर्व प्लॅटफॉर्मवर 6 कोटी व्ह्यू ओलांडून लाखो लोकांची मनं जिंकली आहेत। या गाण्यात रश्मिका मंदाना आणि बॉलिवूडचा भाईजान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे। जोहरा जबीन गाणं प्रदर्शित झाल्यापासून ते सर्व वयोगटातील श्रोत्यांमध्ये आवडतंच बनलंय। हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे। प्रेक्षकांनी या गाण्याला आपली पसंती दिली आहे। नाडियावाला ग्रँडसन या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही खास बातमी शेअर करण्यात आली आहे। तसेच गाण्याला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आणि प्रेमाबद्दल चाहत्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत। सिकंदर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत असताना चाहते 2025च्या ईदला साजिद नाडियाडवाल निर्मित आणि AR दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहे। दिग्दर्शित मुरुगदास सिकंदर हा एक ॲक्शनने भरलेला चित्रपट असल्याची खात्री देतो, ज्यामध्ये अजून बरेच काही पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।